ज्यामुळे ते निवडून आले, त्यामुळं शरद पवारांचे आभार मानण्यासाठी ते आले होते असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही शरद पवारांची आज भेट घेतली मोदी बागेमध्ये, नेमकी काय चर्चा झाली? मागच्या 2.5 वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण जर आपण बघितलं असेल, ज्या माणसानं पक्ष स्थापन केला त्याचंच पक्ष नाही म्हणायचं, त्याचंच चिन्ह नाही म्हणायचं। उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावरनं पाय उतारून मातोश्रीकडे पाठवण्यात आलं, पक्ष काढून घेण्यात आला, चिन्ह हिरावून घेतलं गेलं, सामान्य जनतेला गृहीत धरून जे राजकारण केलं गेलं, त्या राजकारणाला सनसनत दिलेली लोकसभेचा निकाल म्हणजे चपराक आहे। आणि ह्या निकालामध्ये महाविकास आघाडीची जी सगळी नेते मंडळी होती, मला वाटतंय त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून, उद्धवजींनी सुद्धा लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पूर्वी प्रत्येक विधानसभेमध्ये लोकसभेच्या त्या ठिकाणी सभा घेतल्या, त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण केलं जाते त्याच्याबद्दल लोकांना जागृत केलं। पवारसाहेब सुद्धा वयाच्या 85 वर्षे आपल्या भूमिकेवर ठाम राहून आपल्याला संघर्ष करता येतो, मला वाटतं हे पूर्ण एक प्रेरणा द्यायचं काम त्या ठिकाणी पवारसाहेबांनी सुद्धा पूर्ण देशाला दिली। आज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा पवारसाहेबांनी माझ्या लोकसभेमध्ये सभा घेतली होती आणि इतकं वय झालेलं असताना, हेल्थची अनेक समस्या असताना सुद्धा त्या ठिकाणी संघर्ष कसा करावा हे साहेबांकडून शिकणं गरजेचं आहे। एक त्यांचा आभार मानावा, एक रणनिर्देश त्या ठिकाणी मानावे, ह्या भूमिकेतनं मी साहेबांची भेट घेतली आणि साहेब तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणेच उत्साही होते आणि लगेच एक निवडणूक झाली आपण जिंकलोय असं नाही, लगेच पुढच्या ह्याच्यासाठी साहेबांची तयारी आपण ही सगळेजण बघताय आणि त्या पद्धतीनं चर्चा झाली। काय म्हटले काय पण साहेब, तुम्ही निवडून आलात, या सगळ्या प्रक्रियेत निवडून आल्यानंतर पहिल्यांदा बोलणं होतंय, भेट होतीये की मध्ये फोनवरती बोलणं झालं होतं? नाही, साहेबांची पहिल्यांदाच भेट होते। खरं बघितलं तर माझ्या लोकसभा मतदारसंघातनं साहेब सुद्धा म्हणले की मी कायम माहिती घेत होतो आणि एकदम वातावरण अतिशय उत्तम होतं आणि त्याच पद्धतीचे निकाल त्या ठिकाणी आले आणि त्याच्याबद्दलही साहेबांनी अभिनंदन केलं। साहेबांना म्हणलं की आपल्या सगळ्यांचे परिश्रम होते साहेब, महाविकास आघाडी जी एक संघ राहून त्या ठिकाणी लढली त्याचा परिपाक त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला। शरद पवार विधानसभेच्या तयारीला लागलेले दिसत आहेत पवारसाहेब एकूण सगळ्या। तुमचे मित्र आहेत कैलास पाटील, फार तुमची घनिष्ठ मैत्री महाराष्ट्रभर चर्चेत असते। त्यांच्या समोरचा उमेदवार पूर्वी राष्ट्रवादीचा असायचा, आता ते अजित पवार गट वेगळा झालाय, त्या संदर्भात काही विधानसभेच्या संदर्भात काही चर्चा? बात नाही विधानसभेच्या बाबतीत, मला वाटतंय आमचं ते कामही नाही, कारण पक्ष नेतृत्वाचं ते काम आहे। आम्ही फक्त साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो, भेटले, आभार मानले आणि निघतोय। तुम्ही मराठवाड्यातून खासदार झालात, मराठवाड्यातून एक मोठा संघर्ष उभा राहताना दिसतोय, जातीय संघर्ष, मराठा विरुद्ध ओबीसी। तुम्ही आता नेते आहात, तुम्ही हिटलिस्टवर आहात खरं, याच्यामध्ये तुम्ही मराठा समाजाची बाजू घ्याल की ओबीसी समाजाची बाजू घ्याल? तुम्ही काहीही बोललात तरी तुम्ही तलवारीच्या टोकावरती आहात अशी परिस्थिती एकूण दिसते। मनोज जरांगेंनी तुमच्यावरही टीका केली आहे तुमच्या वक्तव्यांमुळे। तुम्ही आता हा संघर्ष जो आहे तो स्थानिक पातळीवरती चिंतेचं वातावरण आहे राज्यभरात, हा संघर्ष राज्यभर उफाळेल की काय? सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा याचिका आली त्यावेळेस कुठलंही आंदोलन नव्हतं, त्यावेळेस मी बाजू मांडलेली आहे मराठा समाजाची। आणि काय बाजू मांडली मी की तामिळनाडू राज्यामध्ये अशाच पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा वाढल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला होता आणि ते आरक्षण टिकवलं होतं, तीच भूमिका आताच्या केंद्र सरकारनं घ्यावी आणि ते आरक्षण टिकवावं असं मी त्यावेळेस मांडलेलं आहे आणि मी माझ्या भूमिकेवर त्या दिवसापासून आजपर्यंत ठाम आहे। त्याच्यानंतर जे जरांगे पाटलांसारखे का सामान्य कुटुंबातलं आलेल्या माणसानं त्या ठिकाणी मराठा समाजाचं नेतृत्व केलं, ताकदीनं त्या ठिकाणी आंदोलन उभा केलं, मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी ते लढतायत। मला वाटतंय अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी एवढं माझं म्हणणं आहे की संघर्ष त्या ठिकाणी जाती जातीमध्ये निर्माण होणं हे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी योग्य नाही। आज जरी संघर्ष निर्माण झाला तरी मला वाटतं शेवटी गावातल्या लोकांना एकत्रितपणेच राहावं लागतं, एकमेकाची तोंड बघावीच लागतात। त्यामुळं समाज त्या ठिकाणी न्याय भूमिकेच्या माध्यमातून पुढे जातोय, ते नेतृत्व करतायत आणि मला जी माझी भूमिका होती, आपण जर पहिल्या दिवसापासून बघितली म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका आल्यापासून त्या दिवशी जर केंद्र सरकारनं विचार केला असता तर कदाचित मला वाटतं हा संघर्ष उभाच टाकला नसता। 5 ते 6 वेळेस मी लोकसभेत कायमस्वरूपी मागणी करतोय की बाबा ह्याच्यात काय करणं गरजेचं आहे, काय निर्णय घेणं केंद्र सरकारनं आवश्यक आहे आणि माझी भूमिका ही कायमस्वरूपी पहिल्या दिवसापासून आहे
की मराठा समाज म्हणून मराठा समाजातल्या सरसगट लोकांना, सरसगट माणसांना त्या ठिकाणी आरक्षण भेटणं गरजेचं आहे आणि ते टिकावं ह्याच्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी प्रयत्न करणंही आवश्यक आहे, त्यांनी त्या ठिकाणी स्टेप्स घेणं आवश्यक आहे. दिल्लीमध्ये अधिकाऱ्याच्या बदल्याच्या बाबतीतला जर कायदा झाला तर 7 तासात त्या ठिकाणी लगेच संसदेत कायद्याची सुधारणा करण्याचा त्या ठिकाणी कायदा येतो. मग अशा गहन प्रश्नावर, महत्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी सरकारनं लक्ष आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे ही तुमची प्रमुख तार्किक मागणी. आपण तुम्ही पहिल्या दिवसापासून बघा, आपण आज म्हणत नाही, मी ज्या दिवशी आरक्षणाच्या विरोधात याचिका आली त्याही दिवशी मी तेच बोललोय. पण ओबीसी आपण ऐका ना, माझी भूमिका ऐकून घ्या. जर सरकारनं त्यांना आश्वासन दिलं असेल की आम्ही देतोय, मग आमचा त्यालाही विरोध नाही. आमचा कुठं विरोध आहे त्या गोष्टीला? सरकार नावाच्या यंत्रणेनं जर एखाद्या गोष्टीचं आश्वासन दिलं असेल तर ते सरकारनं पूर्ण करावं. पण पहिल्या दिवसापासून जशी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका आली त्या दिवशीपासून आपण माझी भूमिका तपासा, प्रत्येक वेळेसची माझी वक्तव्य काढा. मला वाटतं त्याच्यातनं माझी भूमिका कुठंही इंचभरही सरकलेली नाही, किंवा मी काल एक काहीतरी बोललोय, आज एक काहीतरी बोलतोय, अशातला मी नाही. आपल्या माहितीसाठी मराठा समाजाचं आंदोलन चालू झाल्याच्या नंतर मराठा समाजाचं म्हणून घेणारे भाजपची नेते मंडळी त्या ठिकाणी काळा दिवस पाळत होती. यासाठीची चौकशी झाल्याच्या नंतर बाकं वाचवत होती. त्यावेळेस त्यांना भीती वाटत होती की आता काय निवडणुकीला काय होतंय. मला वाटते निवडणुकीची मताची पर्वा न करता पहिल्या दिवसापासून आम्ही या आंदोलनाच्या बाबतीत बरोबर होतो. ज्यांनी पर्वा केली, ज्यांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ बघितला, तीच मंडळी पराभव झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या स्टेजवर जायचं, त्यांच्या व्यासपीठावर जायचं, तिथं आपण बघितलं, मला माहित तोही भाग बघितला पाहिजे ना. म्हणजे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ही मंडळी आज आलीत का खरंच समाजाच्या फायद्यासाठी आलेत? आणि तीच मंडळी केवळ एक काहीतरी दिखावा करायचा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला घेऊन आंदोलन करतायत. माझी कुठंच मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका राहिलेली नाही. आपण तपासून बघा. आणि सरसगट एकही समाजातला बांधव त्या ठिकाणी वंचित राहून ही भूमिका आहे. तुम्ही तार्किक मागणी मांडताय. अनेक जणांचं हेच म्हणणं आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवली तर मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य होईल. पण याच्यातला जो महत्वाचा कॉन्फ्लिक्ट आता राज्यभर चर्चेमध्ये तो म्हणजे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि त्याच्यावरून जो वादंग सुरू आहे त्याच्याबद्दल नेमकी तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला एक लक्षात घ्या, वादंग सरकारनं आश्वासन दिलंय ना. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. गावात एखाद्या प्रमुख माणसानं जर गावातल्या माणसाला आश्वासन दिलं तर त्या माणसाला विश्वास निर्माण होतो की हे होऊ शकतं. आता महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखानं जर त्यांना आश्वासन दिलं असेल तर त्यांचा काय दोष आहे? त्यांचा दोष काय? तुम्ही आश्वासन, मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिल्याच्या नंतर जर ते पाळलं जात नसेल तर आपली कुठेतरी फसवणूक होती ही भावना निर्माण होणं हे काय चुकीचं आहे जरांगे पाटलांचं? तुम्हाला असं म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली? मग काय केलंय? काय केलंय आपल्याला दिसतंयच ना ते. आता या पुढची एकूण हे राजकीय मुद्दे झाले. शेवटचा प्रश्न घेऊ. तुमचे मोबाईल फोन्स आणि तुम्ही आणि तुमचा मतदारसंघ हा निवडणुकीत एक कायम चर्चेचा विषय राहिलेला होता. तुम्ही सगळ्यांचे फोन उचलता आणि त्याच्यावरून आरोपही झाले. रादर निवडणुकीचा मुद्दा झाला होता तो. मोबाईल फोन्स किंवा मोबाईल कॉल उचलणं हा काही खासदार होण्याचा क्रायटेरिया असू शकत नाही अशी टीकाही झाली तुमच्यावरती. थोडक्यात सांगा किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? ज्या ज्या लोकांना आपण मतदानासाठी मतदानाची मागणी करतो त्या प्रत्येक माणसाचं प्रतिनिधित्व आपण करत असतो आणि त्या प्रत्येक माणसाच्या अडचणीला धावून जाणं लोकप्रतिनिधी या नात्यानं आपलं कर्तव्य आहे. आता अब्जाधीश मंडळीला कदाचित सामान्य माणसाचं काम केलेलं शुल्लक वाटत असेल, पण मी त्याला शुल्लक समजत नाही. कुठल्याही माणसाचं काम ही आपली जबाबदारी आहे असं समजून मी करत आलोय. आणि मला वाटतं जनतेनं 3,30,000 मतानं दाखवून दिलं की योग्य काय आणि अयोग्य काय. आणि त्यांनी फक्त माझ्या फोनवर बोलले. आपण माझी संसदेतलं रेकॉर्ड काढून बघा, माझ्या आधीच्या खासदारांचं रेकॉर्ड काढून बघा की संसदेत प्रत्येक विषयात बोलणारा खासदार कोण आहे, आक्रमकपणे मांडणारा, शेतकऱ्यासाठी बोलणारा कोण आहे. लोकांनी बघा हो का, मी काय उपकार केला नाही, मी माझी जबाबदारी पार पाडली. मला लोकांनी पाठवले तिथं कशासाठी? त्यांचा प्रतिनिधी म्हणून. मग त्यांच्या मागण्या मांडणं, त्याची उकल केंद्र सरकारकडून घेणं, केंद्र सरकार कसे चुकीचा निर्णय घेत आहे हे त्यांच्या लक्षात आणून त्या निर्णयामध्ये सुधारणा करणं हे खासदार म्हणून माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा
RDSS सारखी योजना आहे ज्याच्यातनं 1303 कोटी रुपयाची विद्युत बळकटीकरणाची कामं त्या ठिकाणी होत आहेत. सुरत चेन्नई सारखा जो तुमचा ग्रीनफील्ड अलाइनमेंट असलेला 6 लेनचा हायवे होतोय. आपलं सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचा प्रश्न जो माझ्या काळात त्या ठिकाणी टेंडर झालं. मला वाटतं ह्याच्या बाबतीत मला सांगायची आवश्यकता नाही मी कामाचा आहे का मी एक साधा विषय. जे माणूस सामान्य शेतकऱ्याची गाय आजारी पडल्याच्या नंतर सुद्धा इतक्या गांभीर्यानं तो विषय घेऊन त्या ठिकाणी त्याचा उकल करत असेल तो माणूस तो खासदार केंद्राच्या राज्याच्या योजना त्याच्या मतदारसंघासाठी आणण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू शकतो का इतकाच प्रश्न आहे. ठीक आहे, तुमचं अभिनंदन. उशिरा भेट झाली आहे. ओमराजे निंबाळकर होते. राज्यभरात चर्चेत असलेली धाराशिवची लोकसभेची निवडणूक होती. तिच्या विजयानंतर आज ते पुण्यात शरद पवारांना भेटायला आलेले होते. अनेक राजकीय सामाजिक प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली. आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका चर्चेत राहिली होती. जरांगे पाटलांशी त्यांचा शाब्दिक चकमक सुद्धा त्यांची उडालेली होती. मात्र ते भूमिकेवरती ठाम आहेत. आरक्षणाची मर्यादा वाढवा, सगळ्यांना अकॉमोडेट करा असं त्यांचं म्हणणं आहे. मोबाईल फोन्स, त्याचे कॉल्स आणि त्यासोबत मतदारसंघातलं काम याच्यामुळेच आपण निवडून आल्याचं ते सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. शिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आज शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल झाले होते. ठाकरे